नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? बरे आहेत ना? चला, आजचा ब्लॉग आहे आपला कोंबडी वड्याचा. कोंबडी वडे बनवणार आहे मी. माझ्याकडे काय मी भाजणी वगैरे बनवलेली नाही. माझ्याकडे पिठं आहेत, त्या पिठापासूनच मी कोंबडी वडे बनवणार आहे. तर चला आपण कोंबडी वड्याची तयारी करूया. मस्तपैकी असे टम फुगलेले कोंबडी वडे बनवायचे. त्यासाठी मी मसाले घेतले: धणे, जिरे, बडीशोप, मेथी, लवंग आणि 2-4 काळे मिरी. हे सगळं मी भाजून घेणार आहे. मस्तपैकी असं भाजून घ्यायचं. जास्त असं करपवायचं नाही किंवा काळं होऊ द्यायचं नाही मसाले. त्याच्याने करपट असा वास येतो वड्यांना. हलकंसं भाजून घ्यायचं. मी स्लो गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्याच्यावरती आणि सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली करपणार नाही. मस्त भाजून घेतल्याच्या नंतर थोडीशी मुठभर उडदाची डाळ घेतलेली आहे. उडदाची डाळ भाजून घ्यायची. ती पण जराशी हलकीशी भाजून घ्यायची. हलवत राहायची म्हणजे कसं खाली लागणार नाही आणि डाळ करपणार नाही. डाळ आणि मसाले भाजून घेतलेले ते एकत्र करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त बारीक पावडर करून घेणार आहे. उडदाची डाळ पण मी त्याच्यातच घालणार आहे. थोडंसंच माझं वाटण होतं म्हणून मी ते एकत्र सगळं, तुम्ही वेगळी सुद्धा उडदाची डाळ बारीक करू शकता तुमचं जास्त पीठ असेल तर. आणि माझे मसाले थोडेसेच होते म्हणून मी उडदाची डाळ त्याच्यामध्येच वाटून घेतली. आणि थोडासा गूळ भिजत घातलेला एक छोटासा खडा. आणि इकडे पीठ मळण्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेले आहे. जास्त पाण्याला उकळी नाही येऊ द्यायची. आणि 2 कांदे घेतलेले, साल काढून मस्त कांदे किसून घेतलेले आल्याच्या किसणीवरती. आणि चला आता आपण पीठ मळून घेणार आहे. तर अगोदर पीठ चाळून घ्या. तुम्ही गिरणीवरून पीठ आणता तर ते त्याच्यामध्ये काही केस वगैरे नाही तर काही निघतं. मी माझे पीठ घरीच घरघंटीवरती, माझ्याकडे घरघंटी आहे त्याच्यावरती दळते. त्याच्यामुळे मी काही सगळी पिठं चाळून नाही घेतली, फक्त ज्वारीचं पीठ चाळून घेतले. तर 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही पण तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही एकच प्रमाण ठेवायचं. जे काही वाटीने किंवा कशाने तुम्ही मोजून घेतात ते प्रमाणानुसार घ्यायचं. आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. हळद घेतलेली आहे कलर येण्यासाठी. मग ऑप्शन आहे, तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी. मसाला बारीक करून घेतलेला, ते मी मसाला बारीक करून घेतलेला आपला धणे जिरे पावडर होतो चाळून घेते. कारण त्याच्यामध्ये अशी थोडंसं जाडसरपणा असतंच त्याच्यामध्ये. तुम्ही चांगलं चाळून घेतलेलं आहे चाळण्याने पिठाच्याच. असं जाडसर कोंडा असा निघाल्यासारखा निघालाय, तो मी साईडला काढणार आहे. ते काही घेणार नाही. तुम्हाला जर परत ते वाटून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी नाही घेतलं ते वाटून परत. सगळं एकत्र एकजीव करायचं पीठ सगळं, जे काय आपण मिसळलेलं आहे त्याच्यामध्ये पीठ, ते सगळं एकत्र करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये किसलेला कांदा घालायचा. तुम्ही कांदा पण घालू शकता, तुम्हाला ऑप्शन आहे. कांदा नसेल घालायचा तर तुम्ही पीठ मळल्याच्या नंतर तुम्ही एक कोयला असा तुम्ही ठेवू शकता. नेक्स्ट टाइम मी तो व्हिडिओ बनवायचा टाकेल. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडासा गूळ पाण्यामध्ये विरघळत ठेवलेला, आणि त्या गुळाचं पाणी म्हणजे थोडासा गोडपणा येण्यासाठी. आणि मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं.
सगळीकडे मी ते गुळाचं पाणी सगळ्या पिठाला चोळून घेतलेलं आहे. नंतर थोडं थोडं करून गरम पाणी घालायचं. जास्त पण गरम पाणी घालायचं नाही, कोमट असं पाणी घालायचं आहे. पीठ गरम असल्यामुळे मी चमच्याने सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी करून मी मस्तपैकी असं पीठ मळून घ्यायचं. गरम असल्यामुळे चमच्याने केले, हात भाजू नये म्हणून. एवढं पण गरम पाणी नाही घालायचं. आणि ओवा तुम्हाला ऑप्शन आहे, टाकायचं असेल तर टाका, कारण त्याच्यामध्ये चण्याचं पीठ असल्यामुळे कोणाकोणाच्या पोटाला त्रास होतो, त्याच्यामुळे तुम्ही ओवा टाकू शकता. पण ओव्याने एक चांगला फ्लेवर येतो, स्वाद येतो चांगला. तेव्हा मस्तपैकी असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं पीठ मळून घेतलेलं आहे. जसं जसं पाणी लागेल पिठामध्ये, जसं पाणी मावल तसंच पाणी घालून मळून घ्यायचं. चपात्याला पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टच मळायचं, कारण पीठ मुरायला ठेवायचं असतं 2-3 मिनटे तरी. त्याच्यासाठी तुम्हाला जर कांदा घालायचा नसेल तर तुम्ही कोयला गरम करून पीठ मळल्याच्यानंतर एक असा मधोमध पिठाचा खड्डा करायचा आणि त्याच्या मधोमध तो कोयला असा कॉइन पेपरवरती असा ठेवायचा आणि झाकून ठेवायचं. जर ऑप्शन आहे तुमच्याकडे कांदा जर घालायचा नसेल तर. मी कांदा घातला कारण मला झटपट बनवायची होती म्हणून. चला, मस्तपैकी पीठ मी मळून घेतलेलं आहे. कसं छान पीठ केलेलं आहे. आणि मी 3 घंटे कमसे कम मी झाकून ठेवलेलं होतं. पीठ चांगलं फुलून आलेलं आहे वरती बघा. छान असं पीठ माझं मळलं गेलेलं आहे. परत एकदा जरासं असं थोडंसं मळून घ्यायचं पीठ. आणि वडे करायसाठी वडे करण्यासाठी मी एक प्लॅस्टिकची पिशवी माझ्याकडे होती, ती फाडून घेतलेली आहे मी. तुम्ही कसली पण तुमच्याकडे तेलाची वगैरे नाही तर कसली पॉलिथिन पिशवी असेल त्या पिशवीवरती असे छोटे छोटे लिंबासारखे गोळे करून घ्यायचे आणि पिशवीला प्लॅस्टिकच्या कागदाला तेल पाणी लावून घ्यायचं आणि वडे थापायचे. तुम्हाला जसे पाहिजे तसे छोटे मोठे तसे वडे तुम्ही बनवू शकता. मी असे थोडेसे पटापट करण्यासाठी असे लिंबा एवढे असे गोळे करून घेतलेले आहेत. चला आपण वडा थापून घेऊया. हाताला थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे चिटकत नाही, आणि खाली तेल पाण्याचा हात लावायचा आणि मस्तपैकी असं छान वडा थापून घ्यायचा. कोणी कोणी मध्ये होलसुद्धा पाडतं वड्याला, मी होल नाही पाडलेले, मी असेच थापून बनवलेत वडे. बघा मस्तपैकी छान. जास्त जाड पण नाही बनवायचे, जाड बनवला वडा काय तो आतून कच्चा राहतो आणि पातळ बनवला काही कडक होतो. त्यासाठी मीडियम साईजचा वडा थापून घ्यायचा आणि असं तेलामध्ये सोडायचं. तेल तापलेलं आहे चांगलं. मस्तपैकी वडा बनलेला आहे, असा टमूक फुगलेला आहे. असे मस्त वडे तुम्ही पण बनवा घरच्या घरी. आणि माझ्या चॅनलवर नवीन असताना तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. धन्यवाद.